यांची गरज. काय गोलंदाजी करतायत इथे दोन्ही फलंदाज समीर आणि केतन. श्रीधर यांचा पहिला चेंडू. काय क्षेत्ररक्षण सजवलंय पाहूया. या यंदाच्या वर्षीच्या रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील हा खेळाडू आपल्याला खेळताना दिसेल. श्रीधर पहिला चेंडू डॉट बॉल. विचुंबे गावात देखील हा खेळाडू वारंवार आपल्या नावाची छाप सोडत असतो. पुन्हा एकदा तो चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू कुठेतरी कमबॅक करेल का. मॅचला पुन्हा एकदा कुठेतरी कलाटणी आणेल का हा गोलंदाज. दोन सलगचे चेंडू निर्धाव पद्धतीचे. अजूनही 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 चेंडू सलगचे निर्धाव पद्धतीचे होते. इथे आणि यशच्या उद्ध्वस्त. खूप मोठा धक्का इथे बसलाय करणाऱ्या संघाला. काय गोलंदाजी करत होते. सलगचे 3 चेंडू निर्धाव पद्धतीचे इथे कुठेतरी रोखून ठेवले श्रीधर यांनी करणाऱ्या संघाच्या गोलंदाजांना. धावसंख्या अजूनही स्थिरावली आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये हर्षद यांनी 18 धावा खर्च केल्या होत्या. पण इथे कुठेतरी आपल्या गावासाठी यंग बॉयज क्रिकेट क्लब साठी कमबॅक करताना दिसतोय श्रीधर. सलगचे 3 निर्धाव चेंडू आणि त्यात एक मोठा मासा गळाला लावलाय तो श्रीधर यांनी. आता बॅटिंग मार्कवर कोण आलाय. नयन. कुठेतरी धावांची गरज आहे करणाऱ्या संघाला आणि पुन्हा एकदा कमबॅक आणि कमबॅक. इथे कुठेतरी गडबड केली होती आणि पुन्हा एकदा हर्षद यांच्या हातातून चेंडू निसटला होता. पण तिथे रनआउट स्वरूपात माघारी परतावं लागेल तर नयन यांना. दुसरा धक्का, दुसरा गडी बाद करणाऱ्या संघाकडून. 12 चेंडूत 12 धावा करायच्या होत्या. करणाऱ्या संघाला कुठेतरी रोखून ठेवलंय, कुठेतरी धरून ठेवलंय, कुठेतरी पकडून ठेवलंय हर्षद यांनी फलंदाजांना. अजूनही केतन ज्याच्या बॅट मधून आपल्याला सलगच्या 2 चेंडूवर 2 हर्षदच्या विरुद्ध खेळलेल्या चौकार पाहायला मिळाला. आता पाहूया. सलगचे 4 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू इथे हाताळलाय. 5 चेंडू 5 इथे 5 चेंडू सलगचे 5 चेंडू निर्धाव. कोणत्याही प्रकारची धाव खर्च केली नाहीये. इथं श्रीधर यांची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 5 चेंडूत एकही धाव खर्च केली नाहीये. याला म्हणतात मित्रांनो कमबॅक. पुन्हा एकदा आणि काय गोलंदाजी केली वेळेत ओव्हर. इथे एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 12 चेंडूत 12 धावा असताना काय षटक हाताळलंय श्रीधर यांनी.